सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती अहिर यांची एकमताने निवड। ठाकरेंच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला, त्यामुळे निवडणूक बिनविरोध। सचिन अहिर हे चळवळीतून आलेले नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव। अहिर यांनी यशाची हंडी फोडली, शिंदेंकडून अहिर यांचं कौतुक। राज्यात खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे। प्रश्न विकत घेणाऱ्याचा नाही, विकला जाणाऱ्यांचा। राजकीय फोडाफोडीवर राज ठाकरे यांचा संताप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। सगळे लाभार्थी आज ठाकरेंना सोडून चाललेत। फोडाफोडीच्या राजकारणावरून संजय राऊतांचा निशाणा। सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास हा कलंकित। आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिलं तरी समाधानी नाही। अहिरांनी पवारांना देखील असंच सोडलं होतं। आता धक्के बसत नाही, पण आत्मपरीक्षणाची गरज, संजय राऊतांचं भाष्य। ऑपरेशन वरळी हा ऑपरेशन टायगरचाच भाग। सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशावरून मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। तर ठाकरेंसोबत लोक राहत नाही हे सिद्ध झालं, सामंतांनी डिवचलं। ठाकरे गटाच्या सुनील शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या सर्व चर्चा पेटाळल्या। माझे हितशत्रू बावड्या उठवतायत, शिंदेंकडे जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, सुनील शिंदे यांचं वक्तव्य। विनापरवाना आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी गैरप्रकार यांच्यावर सरकारचा मोठा निर्णय। पुढील अधिवेशनात मकोका कायद्याची तरतूद आणणार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा। तुकाराम मुंडे हे काम करू शकतात, तर आधीच्या अधिकाऱ्यांनी का केलं नाही? नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। एफडीएच्या धडक कारवायांवरून परिणय फुकेंचा सरकारला खर्च आहे। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी 3 तास गेट अॅनालिसिस। सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीचं गुन्ह्याचं रिक्रिएशन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। कांदिवली, बोरीवली, मालाड या ठिकाणी रिमझिम पाऊस। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली। मुंबईसह उपनगरामध्ये झाडांची प्रचंड पडझड। कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18 हून अधिक झाडं उन्मळून पडली। ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर झाड कोसळून दुर्घटना घडली। मुंबईमधील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार। चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग। झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचेही निर्देश। राज्यात पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता। तर मुंबई, ठाण्यासह कोकण आणि विदर्भात काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा। पालघर, पुणे, नागपूर यासह 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। धाड परिसरामध्ये पाणी साचलं, शेतीचं नुकसान। रायगडमधील अंबा नदीने आता इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उत्तराखंड या ठिकाणच्या अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट। रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीला पूर। नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णतः पाण्याखाली गेले। चारधाम यात्रेवरती झाला परिणाम। जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी ढगफुटी। परिसरात भीषण पूरस्थिती। ढिगाऱ्यांमुळे रस्ते ठप्प। रस्ते मोकळे करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न। गोव्यात 60 दिवस समुद्रात उतरण्यास बंदी लागू। पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा हा मोठा निर्णय। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे धरण तुडुंब भरले। तर 3 दिवसांपासून समाधानकारक पाऊस। शीळ धरण ओव्हरफ्लो, तर सबतकडा धबधबा ओसंडून वाहतोय। तिकडे जालन्यात गाड्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत। राजूर घाटातील पालखीची नयनरम्य दृश्य समोर। निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपला।